नमस्कार, मी सुप्रिया महेंद्र निकम, मुख्याध्यापिका ASP कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल ऑप्शिंगे मिलिटरी। आज मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की शाळा स्थापन होऊन 17 वर्ष पूर्ण झालेली आहेत। या 17 वर्षाच्या प्रदीर्घ वाटचालीनंतर नैपुण्य, नाविन्य आणि नियोजनातून आपली ASP कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल ऑप्शिंगे मिलिटरी ही शाळा साकारली गेली आहे। आपली शाळा ही सर्व सोयी सुविधांनी युक्त आहे। सुसज्ज इमारत, खेळाचे मैदान आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे। त्याचबरोबर बस सुविधाही आपल्याकडे आहे। एवढ्या सर्व गावातून 55 गावातून विद्यार्थी आज आपल्याकडे येतात, ते व्यवस्थितरित्या शाळेपर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी आपण स्वतः शाळेने बसेसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामध्ये GPS सुविधाही उपलब्ध आहे। त्याच्याद्वारे विद्यार्थी घरातून शाळेपर्यंत येईपर्यंत व शाळा सुटल्यानंतर घरी जाईपर्यंत आपली शाळा ही सर्व सोयी सुविधांनी युक्त आहे। सुसज्ज अशी इमारत आपल्या शाळेची आहे। खेळाचे मैदान विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे। त्याचबरोबर आपल्याकडे वेल एज्युकेटेड स्टाफही अवेलेबल आहे। विद्यार्थ्यांना दिलेल्या सर्व सोयींमध्ये बस सुविधा ही अतिशय महत्त्वाची आहे। आज आपल्याकडे 55 गावातून विद्यार्थी येतात, तर हे विद्यार्थी व्यवस्थितरित्या शाळेमध्ये पोहोचले पाहिजेत यासाठी बसेसमध्ये GPS सुविधा उपलब्ध आहे। त्याद्वारे विद्यार्थी बसमधून घरातून शाळेपर्यंत येईपर्यंत व शाळा सुटल्यानंतर घरी जाईपर्यंत ते व्यवस्थितरित्या येत आहेत का, घरी जात आहेत का यासाठी पालकांच्या मोबाईलमध्ये ॲप उपलब्ध आहे। त्याद्वारे पालकांना विद्यार्थी व्यवस्थित आले, शाळा सुटल्यानंतर घरी व्यवस्थित गेले याची माहिती त्यांना मोबाईलमध्ये कळते। त्याचबरोबर विद्यार्थी शाळेच्या आवारामध्ये आल्यानंतर जेव्हा आतमध्ये येतात तेव्हा ID कार्डद्वारे विद्यार्थ्यांची प्रेझेंटी घेतली जाते। याचीही माहिती लगेच पालकांना त्यांच्या मोबाईलवरती मेसेजद्वारे कळते। आपल्या ASP स्कूलचा एक ॲप आहे, त्याच्यामध्ये ही सर्व माहिती पालकांना कळते। शाळा सुटल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा पंचिंग होतं, त्याद्वारे पालकांना कळतं की विद्यार्थी शाळेमधून निघालेला आहे। विद्यार्थी शाळेच्या आवारामध्ये आल्यानंतर तो CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेमध्ये असतो। क्लासरूममध्येही CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। याचा उपयोग विद्यार्थ्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी तरी होतोच, परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून CCTV कॅमेरे आपण क्लासरूममध्ये तसेच शाळेच्या आवारामध्ये बसवलेले आहेत। प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल क्लासरूम्स अवेलेबल आहेत, TVs अवेलेबल आहेत। त्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचे काम केले जाते। शिक्षक विद्यार्थ्यांचा त्यामध्ये सहभाग घेत असतात। अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये याचा पुरेपूर उपयोग केला जातो व यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये जास्तीत जास्त भर पडत असते। आपल्याकडे सुसज्ज अशी लायब्ररी अवेलेबल आहे। विद्यार्थ्यांना आठवड्यातून प्रत्येक वर्गासाठी एक दिवस ठरवून दिला जातो। विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रवृत्त केलं जातं की वेगवेगळ्या विषयाची अवांतर वाचन त्यांनी केलं पाहिजे व विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त केलं जातं। त्याचबरोबर आपल्याकडे प्रशस्त अशी सायन्स लॅब, कम्प्युटर लॅबही अवेलेबल आहे। प्रत्येक दिवशी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलही अवेलेबल करून दिले जातात। चित्रकला विषयाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या एलिमेंटरी, इंटरमिजिएट या शासनमान्य परीक्षाही आपल्या शाळेतले विद्यार्थी दरवर्षी देत असतात व शिक्षकांचेही त्यांना मार्गदर्शन चांगल्या प्रकारे मिळत असते। त्यामुळे दरवर्षी आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल 100% त्या विषयामध्ये लागत असतो व चांगल्या ग्रेडने आपले विद्यार्थी ती परीक्षा पास होत असतात। त्याचबरोबर त्यांना क्रीडा विभागामध्ये सुद्धा विविध प्रकारचे खेळ आपण आपल्या शाळेमध्ये घेत असतो। आपल्या शाळेतील क्रीडा विभागाचे शिक्षक हे स्वतः NIAS कुस्ती कोच आहेत। ते विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारांमध्ये पारंगत करत असतात, जसं की कबड्डी, खो खो हे या प्रकारचे सांघिक खेळ असतील, तायक्वांदो, कुस्ती, मल्लखांब, रोप मल्लखांब अशा क्रीडा प्रकारामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या तालुका स्तर, जिल्हा स्तर, राज्यस्तर, अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत सुद्धा आपल्या शाळेचे नाव उंचावलेले आहे। दरवर्षी आपले विद्यार्थी आपली कामगिरी बजावत असतात व चमकत असतात। त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये आपण वर्षभर जवळजवळ 40 ते 45 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज व स्पर्धा घेत असतो। शालेय स्तरावरती आपण वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेत असतो, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या अंगी असणारी कला जोपासता यावी व पुढे जाऊन त्याचा चांगला उपयोग आपल्या आयुष्यामध्ये करता यावा
व अशा प्रकारच्या विषयामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये आपलं करिअर घडवावं हा आमचा मानस यातून असतो। त्याचबरोबर आपल्या शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचंही मार्गदर्शन करतात। त्यामध्ये आपण स्कॉलरशिप, मंथन, ऑलिम्पियाड, स्पेल बी, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड एक्झाम अशा विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन आपण त्यांना करत असतो। दरवर्षी विद्यार्थी चांगल्या मार्कांनी या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत असतात। त्याचप्रमाणे JEE, नीट यासारख्या ज्या परीक्षा आहेत ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना 10वी नंतर होतो, त्या परीक्षांचं मार्गदर्शनही आपण आत्तापासूनच विद्यार्थ्यांना इयत्ता 7वी पासून विद्यार्थ्यांना हे देत असतो, जेणेकरून पुढे जाऊन विद्यार्थ्यांना कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये। आत्तापासून त्यांची काही विषयाची तयारी चांगल्या प्रकारे व्हावी। आपल्याकडे जसं मी आधी बोलले की इयत्ता नर्सरी ते 10वीचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात, तर प्री प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनाही आपण त्यांचेही कलागुण जोपासता यावे, त्यांनाही पुढे येण्याची संधी मिळावी, त्यांचेही कलागुण आपल्याला कळावे, त्यांच्या पालकांना कळावे यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन त्यांच्यासाठीही करतो। विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीही आपण दररोज त्यांच्या घेत असतो। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांना अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया आपण शाळेमध्ये घेत असतो। आपल्याकडचे अगदी ज्युनियर KG, सिनियर KGचे विद्यार्थीही इंग्रजी, मराठी या विषयाचं चांगल्या प्रकारे वाचन करतात, लेखन करतात। शिक्षणाबरोबरच खेळ ही तितकाच महत्त्वाचा असतो। तर प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण एक वेगळं प्रशस्त असं खेळाचं मैदान तयार केलेलं आहे। तिथे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेली आहेत। रोज त्यांना प्ले टाईम दिला जातो। प्ले टाईममध्ये विद्यार्थ्यांना क्लास वाईज बाहेर घेऊन शिक्षक जातात व त्यांची व्यवस्थित काळजी घेत विद्यार्थ्यांना खेळाचा आनंद दिला जातो। विद्यार्थ्यांचे अध्ययन कशा पद्धतीने चाललेले आहे यासाठी आपल्याकडे प्रत्येक आठवड्याला विषयवार वीकली टेस्ट घेतल्या जातात, त्याचे मार्क्स काढले जातात। त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याचं मंथली रेकॉर्ड आपण ठेवत असतो की जे प्रत्येक पालक मीटिंगला आपण पालकांसमोर ठेवतो। जास्तीत जास्त पालक या मीटिंगला कसे पोहोचतील याकडे आमचा जास्त कल असतो, जेणेकरून प्रत्येक पालकांना वेळच्या वेळी आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती कशी आहे हे कळावं, त्यातून त्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन व्हावं हा आमचा यात उद्देश असतो। आत्तापर्यंत आपण पाहिलं की शिक्षण हे महत्त्वाचं आहे, परंतु शिक्षणाबरोबर आज आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांचं वर्तन, विद्यार्थ्यांवरती होणारे संस्कार हे तितकेच महत्त्वाचे असतात। आई वडिलांचं कर्तव्य असतं संस्कार देणं, परंतु शिक्षकांचंही तितकंच लक्ष विद्यार्थ्यांवरती असणं गरजेचं असतं। त्यासाठी आपण शिक्षणाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे आपण संस्कार वर्गही घेतो। त्या संस्कार वर्गांमध्ये विद्यार्थ्यांचं वर्तन कसं असलं पाहिजे, त्यांनी कसं वागलं पाहिजे, त्यांना त्यांच्या अंगी चांगल्या सवयी कशा असल्या पाहिजेत, कशा जोपासल्या पाहिजेत, कुठली मूल्य अंगी असणं गरजेचं आहे, या सगळ्याची शिकवण आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देत असतो। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास चांगला व्हावा यासाठी विद्यार्थ्यांचे आपण मेडिटेशन वर्गही घेतो। त्या मेडिटेशन वर्गाचाही एक चांगला परिणाम आम्हाला विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो की विद्यार्थी चांगल्या प्रकारे अभ्यास करायला लागलेले आहेत, ते त्यांच्या मार्क्सवरून, त्यांच्या अध्ययनावरून आम्हाला दिसून येतं। दरवर्षी आपण आपल्या शाळेमध्ये नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवत असतो, ज्याचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्हावा हा आमचा उद्देश असतो। त्याचप्रमाणे आम्ही मागील शैक्षणिक वर्षापासून आपल्या शाळेमध्ये NCC ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। आपण रोज जे काही काम करत असतो ते काम आपण प्रामाणिकपणे जर करत असतो तर त्या प्रत्येक कामातून आपलं देशाप्रतीचं असलेलं प्रेम हे दिसत असतं। परंतु आपण जर पाहिलं की आपल्या गावाची परंपरा आहे, आपशिंगी मिलिटरी हे गावाचं नाव आहे, तर या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती हा मिलिटरीमध्ये आहे, तर ती परंपरा आम्हीही पुढे चालू ठेवण्याचा विचार केला। त्यातून आपण मागील शैक्षणिक वर्षामध्ये NCC आपल्या शाळेमध्ये स्थापन केली व जास्तीत जास्त विद्यार्थी यामध्ये कसे सहभागी होतील याकडे आम्ही लक्ष दिलेलं आहे। त्यातून देशसेवा, तर त्या देशसेवेप्रती NCCच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये साहसी वृत्ती निर्माण व्हावी, डिसिप्लिन यावा, त्याचबरोबर निस्वार्थी आणि निरपेक्षपणे देशासाठी काम करण्याची भावना निर्माण व्हावी याकडे आमचा कल असतो। एका पुढील शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याकडे जे नवीन ॲडमिशन होणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण
एक नवीन संधी उपलब्ध करून देत आहोत। त्यांच्यासाठी आपण वसतिगृहाची सुद्धा सोय उपलब्ध करून देणार आहोत। येत्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपण आपल्या ASP कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल ऑप्शनिंग मिलिटरी शाळेमध्ये नवीन ॲडमिशन प्रोसेस सुरू करत आहोत। तरी सर्व पालकांनी जास्तीत जास्त या संधीचा लाभ घ्यावा। या दिवशी ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन निश्चित होतील त्या विद्यार्थ्यांच्या किट फीमध्ये भरघोस अशी सवलत त्यांना मिळणार आहे। तरी पंचक्रोशीतील जास्तीत जास्त गावातील पालकांनी आपल्या मुलांचे ॲडमिशन निश्चित करावे व या संधीचा लाभ घ्यावा। धन्यवाद।